Hello everyone, welcome to Wings of Physics. Myself Deepali Kulkarni. We will continue our Maha-Revision series and today's lecture is part 5. Now in this lecture we will study about the vertical circular motion. Vertical circular motion. In short we can say that VCM. There are two types of vertical circular motion. First type of vertical circular motion, that is for example a motion of a giant wheel that is not controlled by only gravity, and second type of the vertical circular motion that is controlled by only gravity. That is the two different types of motions, vertical circular motions. And a motion, suppose this is a point mass, this bob is considered as point mass, and this point mass is whirled in this manner, vertical circular motion, and that motion means in this type of motion that is controlled by only gravity, and we have to prove that. The question may ask on this topic, by using the law of conservation of energy, prove that vertical circular motion is a non-uniform circular motion. Means velocity at point B, velocity at point C, velocity at point D, velocity at point A, and velocity at point C, that is the linear speed, that is the different position, and in this manner we have to calculate the velocity or speed at point B, velocity at point D, at point A, and at point C, and that is variable, and at that time we can say that this motion, vertical circular motion, which is controlled only by the gravity, is non-uniform circular motion. Or the question may ask, using energy conservation, derive an expression for the minimum speeds at different locations along a vertical circular motion controlled by gravity. बघा, दोन प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाय युजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रूव्ह दॅट वर्टिकल सर्क्युलर मोशन दॅट इज कंट्रोल्ड ओनली बाय ग्रॅव्हिटी इज ए नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि दुसरा प्रश्न या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, आणि या आर्टिकलवर तिसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हे टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट अँड टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट याच्या मधला जो काही डिफरन्स आहे हा 6 mg आहे, हे प्रूव्ह करा, असा एक प्रश्न तुम्हाला तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता सुरू करूयात आपण. आधी तुम्हाला बघा अल्गोरिदम कसा तयार करायचा, तर सगळ्यात आधी त्याची फिगर काढायची. बघा त्या फिगरला अल्गोरिदम, फिगर त्याला हाफ मार्क असणार आहे आणि एक्सप्लेनेशन त्याला हाफ मार्क असणार आहे. मग आता बघा आधी लक्ष द्या काय काय लिहायचं. तर ही फिगर जॉमेट्रिकल फिगर आहे, प्रॉपर काढायची. मग आता या ठिकाणी हा जो लोएस्ट पॉईंट आहे हा बी पॉईंट आहे, आणि या ठिकाणची जी लिनियर स्पीड आहे त्याला VB असं म्हणायचं, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. या ठिकाणचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणचा लिनियर स्पीड VD आहे आणि तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे ही झाली लोएस्ट पोझिशन, ही झाली मिडल पोझिशन आणि ही झाली अप्पर पोझिशन. या ठिकाणचा पण लिनियर स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर या पद्धतीने मग आता एक्सप्लेनेशन कसं लिहायचं, तुम्हाला एक्सप्लेनेशनला हाफ मार्क आहे. मग एक्सप्लेनेशन कसं लिहायचं, तर आता आपण पाहिलं की ही जी अरेंजमेंट आहे, हा जो आयडियल जो काही तुमचा सिंपल पेंड्युलम आहे त्याची डेफिनेशन काय असते, हा आयडियल सिंपल पेंड्युलमच आहे, फक्त त्याला आपण अशा पद्धतीने फिरवलंय. म्हणजे इथंच तुमची या ठिकाणीच तुमची ऑसिलेशनमध्ये जी आपण आयडियल सिंपल पेंड्युलमची डेफिनेशन केलेली आहे ती इथं तुमची इथं तयार होऊन जाईल. तर काय बघा, ह्या बॉबला म्हणायचं ए हेवी पॉइंट मास सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ मासलेस inextensible and flexible string that is called as ideal simple pendulum. काय काय बघा, a point mass suspended by means of, suspended from a rigid support by means of, तीन शब्द लक्षात ठेवायचे, massless, inextensible and flexible string.
याला म्हणायचं आयडियल सिंपल पेंड्युलम आणि हा फक्त आपण या पद्धतीने फिरवतो आहोत, त्याला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. आणि बघा मी सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम याच्यामधला फरक तुम्हाला सांगितला होता. तर याचा जो काही ट्रॅजेक्टरी आहे, ट्रॅजेक्टरी आणि पाथ दॅट इज हा एवढा पार्ट ऑफ ए व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं तुम्हाला सांगितलं होतं. आणि याच्यामध्ये मी अजून एक पॉईंट सांगितला होता की कायनेटिक एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी दे आर इंटरकन्व्हर्टेबल अँड सम ऑफ दिस टू दॅट इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा तुमचा हा पॉईंट मास इथे असणारे, इथे असणारे, इथे असणारे, इथे असणारे, त्याची कायनेटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ह्या बदलत जाणारे, पण दोन्हींची सम ही तिथं काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आणि त्यालाच म्हणायचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि ते वापरूनच आपल्याला या प्रत्येक ठिकाणची बी पॉईंटची, डी पॉईंटची, ए पॉईंटची लिनियर स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता बघा या आकृतीचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं. लेट एम बी दी मास ऑफ दॅट बॉब. हा जो बॉब आपण जे पॉइंट मास घेतलंय त्याचं एम हे मास आहे आणि ज्या वर्तुळाच्या परिघावर तो अँटी क्लॉकवाईज सेन्सने फिरतो आहे, तर आर इज दी रेडियस ऑफ दी सर्कल. त्या सर्कलची आर ही काय आहे, रेडियस आहे. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला दोन पॉइंट कन्सिडर करायचे. ॲट हायेस्ट पॉइंट ए इज हायेस्ट पॉइंट. ॲट हायेस्ट पॉइंट काय आहे बघा, तर इथं दिसतंय. तर याच्यावर दोन फोर्स कार्यरत आहे. ॲट हायेस्ट पॉइंट देअर आर दी टू फोर्सेस, टेन्शन अँड इट्स वेट. बघा मी तुम्हाला सांगितलं की या पृथ्वीवर जो कुणी आहे त्याच्यावर परमनंटली एक फोर्स कार्यरत आहे अँड दॅट इज इट्स वेट अँड इट ऑलवेज ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग एम जर ह्या बॉबचं मास असेल तर एम जी हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. आणि ॲट पॉइंट ए बघा इथं त्याचं टेन्शन आणि जे काही वेट आहे ते दोन्हीही व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. बी पॉइंटला काय बघा, तर त्याचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे पण टेन्शन काय अपवर्ड आहे. आणि बघा ज्या वेळेस हा असा फिरतो, या पद्धतीने फिरतो, तर इथं ज्या वेळेस तो हायेस्ट पॉइंटला येतो या पॉइंटला, त्यावेळेस त्याचं टेन्शन हे 0 असतं, पण तरी सुद्धा तो खाली पडत नाही. का खाली पडत नाही, तर तिथं त्याला जी मिनिमम व्हेलॉसिटी असते ती मिनिमम व्हेलॉसिटी त्याला पुढे जायला किंवा ही मोशन कंटिन्यू करायला त्याला मदत करते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पुढे जायला त्याची त्या पॉइंटला फिक्स अशी व्हेलॉसिटी असते आणि ती फिक्स व्हेलॉसिटीच आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि ज्या वेळेस हा तुमचा बॉब इथून इथं वर जातो त्यावेळेस तुमच्या ह्या ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट त्याला जावं लागतं आणि म्हणून इथं रिटार्डेशन होतं. आणि इथं मात्र तो ग्रॅव्हिटीच्या दिशेनेच येतो, इथं ग्रॅव्हिटीच्या अपोजिट दिशेने तो वर जातो म्हणून तिथं रिटार्ड होतं, तो बॉबला रिटार्डेशन होतं म्हणजे निगेटिव्ह ॲसिलरेशन. आणि इथं मात्र तो ग्रॅव्हिटीच्या दिशेने खाली येतो आणि म्हणून हे पॉझिटिव्ह ॲसिलरेशन आहे. इथून इथं जाताना खालून वर जाताना स्पीड हा त्याचा कमी होत जातो आणि वरून खाली येताना त्याचा स्पीड हा काय होत जातो, वाढत जातो. आणि ह्या पद्धतीने आपल्याला आता डेरिवेशन मिळवायचं आहे, पण ते पाहण्यापूर्वी आपण प्रत्येक ठिकाणची काय काढणार आहोत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. बघा आता व्ही बी पॉईंटला कायनेटिक एनर्जी आहे ½ mvb² आणि पोटेन्शियल एनर्जी आहे 0, कारण फॉर्म्युला आहे mgh, पण या ठिकाणी h बरोबर 0 म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय झाली, 0 झाली. त्यानंतर इथे कायनेटिक एनर्जी येणार आहे बघा, कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू ½ mvd² आणि पोटेन्शियल एनर्जी येणार आहे mgh आणि म्हणून इथे येणार आहे mg आणि h आहे बघा इथून इथपर्यंत हाईट आहे r, रेडियस एवढी हाईट आहे. आता या ठिकाणी बघा कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू ½ mva² आणि पोटेन्शियल एनर्जी येणार आहे mg आणि इथे येणार आहे डिस्टन्स, हे एक r आणि हे एक r, 2r म्हणजेच इथे येणार आहे ट्वाइस mgr. आणि या दोन्हींची सम कॉन्स्टंट राहणार आहे. इथे आणि इथे सेम कंडिशन येणार आहे. कायनेटिक एनर्जी येणार आहे ½ mvc² आणि पोटेन्शियल एनर्जी येणार आहे mgr, कारण दोन्ही सारख्या हाईटला आहेत. मग आता ए ठिकाणी काय आहे बघा, आता आपण सगळ्या ठिकाणची व्हेलॉसिटी शोधू. ए या ठिकाणी काय आहे, ॲट पॉइंट ए
दोन्ही एकाच डायरेक्शनने आहे टेन्शन, आणि म्हणून इथं टेन्शन TA प्लस mg दॅट इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. टेन्शन प्लस वेट दॅट इज इक्वल टू, बघा फॉर्म्युला, टेन्शन प्लस वेट दॅट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सॉरी सेंट्रिपेटल फोर्स, सॉरी सेंट्रिपेटल फोर्स. आणि बघा मग सेंट्रिपेटल फोर्स आहे mv² बाय r, पण m मास va² बाय r. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. पुढे हे इक्वेशन आपल्याला दोन्ही टेन्शनच्या डिफरन्ससाठी लागणार आहे. आता बी पॉइंटला काय बघा, लोएस्ट पॉइंटला, हा हायेस्ट पॉइंट आहे, हायेस्ट पॉइंट, आणि लोएस्ट पॉइंटला काय होतंय बघा, लोएस्ट पॉइंटला ॲट पॉइंट बी. बघा आता हे कसं आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डाऊनवर्ड आहे, वेट हे डाऊनवर्ड आहे आणि हे अपवर्ड आहे, अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणून इथे सबस्ट्रॅक्शन. एकाच दिशेने म्हटलं तर ॲडिशन आणि अपोजिट डायरेक्शनने म्हटलं तर सबस्ट्रॅक्शन. आणि इथे बघा mvb² बाय r दॅट इज इक्वेशन नंबर 2. दिस 2 इक्वेशन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाव ॲट हायेस्ट पॉइंट टेन्शन इज इक्वल टू 0. टेन्शन हे 0 आहे. मग आता इथे ह्या इक्वेशन 1 मध्ये टेन्शन 0 टाकलं तर इक्वेशन तयार झालं 0 दॅट इज इक्वल टू mg दॅट इज, सॉरी, 0 प्लस mg दॅट इज इक्वल टू mva² by r, and therefore mg that is equal to mva² by r, and therefore va ची किंमत आपल्याला काढायची, तर mm that gets cancelled, va² that is equal to rg, and therefore va taking square root on both sides, va that is equal to rg. This is the velocity at the highest point, and va that is equal to square root of rg. या पद्धतीने आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली. आता बघा, बाय युजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वी कॅन कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ॲट पॉइंट बी. मग आता बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, व्हेलॉसिटी टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए दॅट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी. मग आता टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए काय बघा, तर हाफ, आपण उलट करू, इथं बी घेऊ कारण बी ची शोधायची आपल्याला, आणि टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए. आता बी ला काय बघा, तर हाफ कायनेटिक एनर्जी आहे, हाफ mvb² प्लस 0 पोटेन्शियल एनर्जी 0 दॅट इज इक्वल टू हाफ va² प्लस ट्वाइस mgr किंवा mrg काही म्हणा. देअरफॉर आता या va ची किंमत आपल्याकडे आहे आणि ती आहे rg. मग आता बघा, हे हाफ m गेले आणि इथं 4mgr झाले, प्रत्येक याच्यामधलं m पण गेलं, म्हणून इथं शिल्लक राहिलं vb² दॅट इज इक्वल टू va² प्लस 4rg. आता या va² ची किंमत rg आहे, इथे आहे बघा आपल्याला मिळालेली किंमत, दॅट इज इक्वल टू, याला म्हणा इक्वेशन नंबर 3, याला म्हणा इक्वेशन नंबर 4, आणि या इक्वेशन 3 वरून याची किंमत जर rg टाकून दिली तर vb² दॅट इज इक्वल टू 5rg. बघा, rg प्लस 4rg दॅट इज 5rg, अँड देअरफॉर vb दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5rg. बघा, या vb ची किंमत आली स्क्वेअर रूट ऑफ 5rg. आता शोधायची आपल्याला ह्या मिडल पॉइंटचा लिनियर स्पीड. हा शोधला आपण हायेस्ट, बघा हा वाला va दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg, हा हायेस्ट पॉइंटला. हा शोधला आपण लोएस्ट पॉइंटला. आता शोधायचा आपल्याला मिडल पॉइंटला. परत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता इथली एनर्जी, कुठल्याही दोन ठिकाणची एनर्जी आपण इक्वल दाखवू शकतो, पण आपल्याला इथली दाखवणं सोयीस्कर पडतं कारण इथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, आणि म्हणून इथली लिनियर स्पीड शोधताना, व्हीडी ची किंमत शोधताना आपण घेणार आहे बघा इक्वेशन. तर इथं तिसरा पॉइंट, टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए दॅट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉइंट डी. मग आता बघा, इथली आहे हाफ mvb²
दॅट इज इक्वल टू इथे बघा हाफ एम व्ही डी स्क्वेअर प्लस एम जी आर. आता काय झालं तर आपल्याकडे याची किंमत आहे. आता इथले सगळ्या ठिकाणचे एम निघून गेले, हाफ हाफ काढले, इथं 2 झाले अँड देअरफॉर व्ही बी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू व्ही डी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ट्वाईस जी आर किंवा आर जी काही लिहा. आणि आता आपल्याकडे बघा देअरफॉर ह्या व्ही बी स्क्वेअरची किंमत आहे आपल्याकडे. व्ही बी स्क्वेअरची किंमत आहे बघा, याला म्हणा इक्वेशन नंबर 5, याला म्हणा इक्वेशन नंबर 6. व्ही बी स्क्वेअरची किंमत आहे 5 आर जी. मग आता ही जर टाकली आपण 5 आर जी, आता दॅट इज इक्वल टू व्ही डी स्क्वेअर प्लस 2 आर जी अँड देअरफॉर व्ही डी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 5 आर जी मायनस 2 आर जी दॅट इज 3 आर जी. याला म्हणा इक्वेशन नंबर 7. आणि व्ही डी बरोबर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 आर जी. याला म्हणा इक्वेशन नंबर 8. म्हणजे व्ही डीची किंमत काय आली तर व्ही डी बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 3 आर जी. व्ही डी दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 आर जी. आणि इथे पण इथे दोन्ही ठिकाणी सेम हे वापरून इथे तुमची व्ही सीची किंमत सुद्धा काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 आर जी. बघा बरं, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातो आहोत आपण बी पासून ए पर्यंत, लोएस्ट टू हायेस्ट जाताना ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आपण जातो आहोत आणि म्हणून व्हेलॉसिटी बघा डिक्रीज होत जाते. आणि इथं आपण ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनने येत आहोत तर व्हेलॉसिटी काय होत जाते तर आर जी स्क्वेअर रूट ऑफ 3 आर जी स्क्वेअर रूट ऑफ 5 आर जी. म्हणजे इथून इथं खालून वर जाताना व्हेलॉसिटी कमी होत जाते आणि वरून खाली येताना व्हेलॉसिटी काय होत जाते वाढत जाते. अँड इन दिस मॅनर द व्हेलॉसिटी इज डिफरंट linear speed is different at a different position and therefore we can say that the vertical circular motion that is a non-uniform circular motion. या पद्धतीने आपण सगळ्या ठिकाणची काय काढली आहे लिनियर स्पीड काढला आहे. आता आपल्याला या 2 पॉइंटच्या टेन्शन मधला फरक काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याची मदत लागणार आहे आणि ह्या व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूची मदत लागणार आहे. पण आता जागा राहिली नाही म्हणून आपण इथे रफ करणार आहोत आणि फक्त एवढे 2 इक्वेशन ठेवून आपण मिळवणार आहोत डेरिवेशन. मी सेकंड पॉइंट या आर्टिकलवरचा काय येऊ शकतो कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट अँड टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट अँड दॅट इज नथिंग बट द TA मायनस TB दॅट इज इक्वल टू 6 mg. हे प्रूव्ह करा असं पण तुम्हाला येऊ शकतं. आणि याचा अल्गोरिदम लिहिताना तुम्हाला काय काय लिहावं लागणार आहे बघा. या आधीच्या प्रश्नाचं फिगर, एक्सप्लेनेशन आणि मग टीएचं इक्वेशन आणि मग TBचं इक्वेशन आणि मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन म्हणजे एनर्जी ॲट पॉइंट टोटल एनर्जी ॲट पॉइंट A बरोबर टोटल एनर्जी ॲट पॉइंट B आणि टोटल एनर्जी ॲट पॉइंट A बरोबर टोटल एनर्जी ॲट पॉइंट D और C. या पद्धतीने एवढ्या पॉइंट्स वापरून आता टीएची किंमत तुमची येणार आहे बघा mVA स्क्वेअर बाय R मायनस mg आणि इथे येणार आहे mVB स्क्वेअर बाय R प्लस mg. आणि हे एवढे पॉइंट वापरून तुम्हाला फायनल तुमचे सगळे डेरिवेशन्स मिळणार आहे. अल्गोरिदम दॅट इज नथिंग बट ए की पॉइंट्स हाऊ टू कीप इन माइंड ऑल दिस डेरिवेशन. तर हे सगळे असे अल्गोरिदम आधी प्रत्येक डेरिवेशनचा तयार करायचा जेणेकरून तेवढाच फक्त लक्षात ठेवला तरी आपल्याला सगळं डेरिवेशन ऑब्टेन करता येतं. मग आता बघा आपण हा जो याचं प्रूफ किंवा हे डेरिवेशन शोधून काढू. मग आता बघा देअरफॉर TA दॅट इज इक्वल टू या इक्वेशन 1 वरून तुमचं येणार आहे TA बरोबर mVA स्क्वेअर बाय R मायनस mg आणि TB बरोबर mVB स्क्वेअर बाय R प्लस mg. देअरफॉर आता नेहमी लक्षात ठेवायचं टेन्शन कुठे जास्त आहे हायेस्ट पॉइंटला जास्त आहे. टेन्शन कुठं मिनिमम आहे तर हायेस्ट पॉइंटला मिनिमम आहे आणि इनिशियल पॉइंटला मॅक्सिमम आहे. आणि म्हणून नेहमी घेताना काय घ्यायचं TB मायनस TA. आता बघा TB मायनस TA घेतलं तर आपण mVB स्क्वेअर बाय R प्लस mg मायनस mVA स्क्वेअर बाय R
मायनस मायनस प्लस mg अँड दॅट इज नथिंग बट दॅट इज इक्वल टू, आता m/r कॉमन काढलं, आतमध्ये VB² मायनस VA² ठेवलं आणि इकडे प्लस 2mg केलं. आता बघा m/r तसंच ठेवलं, VB²ची व्हॅल्यू आपली VB²ची व्हॅल्यू 5rg आणि VA²ची व्हॅल्यू rg. 5rg मायनस rg प्लस ट्वाईस mg दॅट इज इक्वल टू m/r 4rg प्लस ट्वाईस mg. हे r कॅन्सल झाले आणि 4mg plus 2mg that becomes 6mg and in this manner difference between the two tensions that is equal to 6mg. आणि या पद्धतीने आपलं प्रूव्ह झालं. हे r कॅन्सल झालं आणि म्हणून दॅट इज इक्वल टू, इथे लिहूयात आपण की TB मायनस TA दॅट इज इक्वल टू 4mg प्लस 2mg दॅट इज नथिंग बट 6mg. आणि या पद्धतीने आपण दोन्ही टेन्शन ॲट the lowest point minus tension at highest point that is equal to 6mg हे डेरिवेशन प्रूव्ह केलं. समजलं का? परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि CETला पण ह्या व्हेलॉसिटी तुमच्या सगळ्या पाठ असतील तर तुम्हाला सगळे न्यूमरिकल्स सोडवता येणार आहेत. आता आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. बघा मी इथं काय लिहिलंय, VIMP थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस याच्यामधला एक प्रश्न शक्यतो येतो म्हणून हा प्रश्न स्किप करायचे नाहीत. मग आता बघा थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला आधी काय करायचंय तर आपल्याला एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ए ऑब्जेक्ट, दॅट ऑब्जेक्ट इज हॅव्हिंग टोटल मास कॅपिटल M. मग मोमेंट ऑफ इनर्शिया घेताना आपण काय करतो तर त्या ऑब्जेक्टला, त्या बॉडीला आपण वेगवेगळ्या एलिमेंटमध्ये विभागवतो आणि त्या बॉडीचा एक एलिमेंट की ज्याचं मास dm आहे तो d या ठिकाणी आहे. मग आता बघा हे टोटल मास ऑफ दिस ऑब्जेक्ट दॅट इज कॅपिटल M अँड दॅट बॉडी ऑर दॅट ऑब्जेक्ट इज डिवायडेड इनटू नंबर ऑफ एलिमेंट अँड मास ऑफ ईच एलिमेंट दॅट इज हॅव्हिंग dm अँड इट इज सिच्युएटेड ॲट पॉइंट D. मग आता थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस घ्यायचा म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिस पाहिजे. मग आता त्यातला एक ॲक्सिस ह्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासमधून गेलेला असला पाहिजे आणि म्हणून C इज ए पॉइंट ॲट विच द सेंटर ऑफ मास ऑफ दिस ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड. बघा या C या पॉइंटला खूप महत्त्व आहे कारण त्या ठिकाणी बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे. आणि मग दुसरा ॲक्सिस, मग त्याला पॅरलल तो आपण कुठेही घेऊ शकतो आणि ह्या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं H हे डिस्टन्स आहे. येते लक्षात? म्हणजे ह्या बॉडीचं ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन लिहिताना ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णन लिहिलं की आपलं एक्सप्लेनेशन हे आपोआप तयार झालं. म्हणजे अल्गोरिदम तयार करताना सगळ्यात आधी घ्यायची फिगर, त्याच्यानंतर घ्यायचं एक्सप्लेनेशन आणि जर स्टेट अँड प्रूव्ह थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही एकतर शेवटी त्याला स्टेट करा याला किंवा सगळ्यात आधी स्टेट करा. मग आता आपण त्याचं स्टेटमेंट कसं समजून घ्यायचं ते आधी पाहू. मुलांना हे खूप मोठं वाटतं आणि त्याच्यामुळं मुलं स्किप करतात, पण मॅथमॅटिकलकडून डिस्क्रिप्टिव्हकडे गेलं तर हे अजिबात अवघड नाही आणि त्याच्यामुळं आता नीट लक्ष द्या. मग आता बघा आपल्याला दोन ॲक्सिस घ्यायचं. पहिल्या ॲक्सिसचं नाव आहे MOP, तो कुठेही काढू शकतो आपण. आणि दुसरा त्याला पॅरलल ॲक्सिस आहे ACB, पण ह्या ॲक्सिसचं वैशिष्ट्य असं आहे की तो कुठून गेलेला आहे, त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासमधून गेलेला आहे आणि म्हणून आधी आपल्याला त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं. मग आता बघा ह्या एलिमेंटचं या ॲक्सिसबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण IO असं म्हणतो तो कसं घेतो आपण तर इथून घ्यायचं. म्हणून तो ॲक्सिस ज्या अंतरावर आहे, किती अंतरावर आहे तो DO इतक्या अंतरावर आहे, त्या अंतराचा वर्ग आणि त्या एलिमेंटचं मास आणि हे झालं ह्या एलिमेंटचं या ॲक्सिसबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि पूर्ण ऑब्जेक्टचं घ्यायचं तर सिमेट्रिक मास डिस्ट्रीब्युशन जर असेल म्हणजे बॉडी अशा छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये विभागली गेली असेल तर आपण पूर्ण बॉडीचं इंटिग्रेशन घेताना ह्या एलिमेंटचं जे आलंय त्याचा आपण काय घेतो इंटिग्रेशन घेतो. आता
सेम पद्धतीने या एलिमेंटचं या ॲक्सिस बद्दलचं की जो सेंटर ऑफ मास मधून पास होतोय म्हणून आपण त्याला आयसी असं म्हटलं. मग आता परत अंतर किती आहे बघा, तर डीसी, अंतर किती आहे डीसी, त्याचा वर्ग आणि मास हे झालं फक्त ह्या एलिमेंटचं या ॲक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि पूर्ण बॉडीचं घ्यायचं तर इंटिग्रेशन. मग आता आपल्याला आता आपण स्टेटमेंट पाहू. मग आता हे कळतं की IO म्हणजे या बॉडीचं, पूर्ण बॉडीचं या ॲक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि IC म्हणजे या बॉडीचं या ॲक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया. पण या ॲक्सिसचं वैशिष्ट्य काय आहे की तो ॲक्सिस त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून गेलेला आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला हा थेरम मिळवायचा आहे आणि म्हणून हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. मग आता आपण आधी मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स समजून घेऊ. तर बघा, कोणत्याही ॲक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला IO असं म्हणायचं. त्याच्यानंतर या ॲक्सिसला पॅरलल असणारा ॲक्सिस पण सेंटर ऑफ मास मधून जातोय त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या बॉडीचं त्याला IC असं म्हणायचं. कॅपिटल M that is total mass of this object or that body and h square means square of the distance between two parallel axes, दोन पॅरलल ॲक्सिस मधल्या अंतराचा वर्ग म्हणजे h स्क्वेअर आहे. मग आता आपण टप्प्याटप्प्याने त्याला मगअप करू. काय बघा, ह्या IOचं नाव काय, the mi of an object about any axis. म्हणा दोनदा तीनदा. IO काय, mi of an object about any axis. बघा, mi of an object about any axis. आता is, हे बघा is सम ऑफ, इथे यायचं. आता ती बेरीज आहे कोणत्या दोन गोष्टींची, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. बघा, आयसीचं नाव काय, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पॅरलल टू द गिव्हन ॲक्सिस अँड पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणा दोनदा तीनदा. काय, it's sum of its moment of inertia about an axis parallel to the given axis and passing through its center of mass. And आता बघा, and product of हा गुणाकार आहे कशा कशाचा, तर हे m हे मास ऑफ ऑब्जेक्ट आहे आणि h स्क्वेअर काय, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सेस. अँड प्रॉडक्ट ऑफ, बघा इथं डॉट आहे, इथं म्हणजे प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. बघा, दी प्रॉडक्ट ऑफ, इथं डॉट घ्यायचा, एक्सक्यूज मी, प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. आणि या पद्धतीने टप्प्याटप्प्याने स्टेटमेंट काय करायचं, लर्न करायचं. आता आपण त्याचं प्रूफ ऑब्टेन करू. मग आता बघा इथं प्रूफ, आता हे IO घ्यायचं. बघा, तुम्हाला IO शोधायचं आहे म्हणून IO घ्यायचं. आता ह्या IOची व्हॅल्यू काय, IOची व्हॅल्यू येईल बघा, जी आपण शोधलेली आहे, इंटिग्रेशन ऑफ DO स्क्वेअर इंटू DM. आता बघा, आपण ही ॲडजस्टमेंट केलेली आहे, याला पुढे वाढवलंय आणि इथून परपेंडिक्युलर टाकलाय जेणेकरून इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे आपण तिथं पायथागोरस थेरम वापरू शकतो. आता DO स्क्वेअर दॅट इज इक्वल टू काय दिसतंय तुम्हाला, तर DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर, DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर इंटू DM. मग आता ह्या NO ची किंमत टाकता येईल आपल्याला NC प्लस CO. IO दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DO स्क्वेअर, सॉरी DN हे घ्यायचं, DN स्क्वेअर प्लस ह्या NO ची किंमत टाका, ती टाकता येईल आपल्याला NC प्लस CO त्याचा स्क्वेअर इंटू DM. मग आता बघा, हे जे काही दिसतंय आपल्याला, तर हा A आहे आणि हा A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर काय घेतो आपण, A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर. म्हणून आपली नेक्स्ट स्टेप येणार आहे IO दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर प्लस ट्वाईस NC इंटू CO प्लस CO स्क्वेअर इंटू DM. मग आता काय दिसतं बघा, तर तुम्हाला हे जर तुम्ही सुट केलं
IO that is equal to integration of dn square plus nc square plus twice nc into co plus co square into dm. मग आता काय दिसतं बघा, तर dn स्क्वेअर प्लस nc स्क्वेअर बघा हे, तर हा येणार की नाही पायथागोरस थेरमनुसार, ही काय व्हॅल्यू येणार आहे तुमची dc चा स्क्वेअर, म्हणजे याची मिळून काय व्हॅल्यू टाकायची dc स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप IO that is equal to integration of dc square plus twice nc into co plus co square into dm. Now separating the variables, IO that is equal to integration of dc square into dm plus integration of twice nc into co into dm plus integration of co square into dm. आता हे CO काय बघा, CO हे h आहे आणि ते दोन पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर आहे आणि ते कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून आपण ह्या CO ची किंमत इथं h टाकली आणि इथे h स्क्वेअर टाकली, आणि जे कॉन्स्टंट असतं त्याला आपण इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतो आणि म्हणून IO दॅट इज इक्वल टू, आता इथे बघा इंटिग्रेशन ऑफ dc स्क्वेअर इंटू dm ज्याची किंमत IC आहे, प्लस आता हे ट्वाइस h बाहेर घेतले इंटिग्रेशन ऑफ nc dm आणि प्लस h स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ dm. आता बघा जेव्हा आपण ही बॉडी अशा छोट्या छोट्या एलिमेंटमध्ये विभागवतो तर त्यावेळेस त्याचं इंटिग्रेशन ऑफ dm दॅट इज नथिंग बट टोटल मास ऑफ दी बॉडी. हे छोटे छोटे एलिमेंट एकत्र केले की या बॉडीचं टोटल मास होणार आहे की नाही, म्हणून इंटिग्रेशन ऑफ dm बरोबर कॅपिटल M आणि इंटिग्रेशन ऑफ nc इंटू dm दॅट इज इक्वल टू, आता बघा हे सेंटर ऑफ मास मधून जाणार आहे तर हे, आणि म्हणून दी सिमेट्रिक मास डिस्ट्रीब्युशन अबाउट सेंटर ऑफ मास दॅट इज इक्वल टू 0, आणि म्हणून इथं NCDM याची किंमत 0 आली. मग ही किंमत जर 0 टाकली तर हे पूर्ण 0 झालं आणि याची किंमत कॅपिटल M टाकली तर आपल्याला मिळालं IO दॅट इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर, अँड देअरफॉर IO दॅट इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला मिळाला थेरम ऑफ ए पॅरलल ॲक्सिस. अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याचा अल्गोरिदम तयार करताना काय काय घ्यायचं बघा, तर आधी स्टेटमेंट घ्यायचं, मग मॅथमॅटिकल स्टेटमेंट घ्यायचं, मग फिगर घ्यायची, मग हे दोन्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचे आणि या पद्धतीने हे IOला मिळवायचं आणि फायनल ही स्टेप घ्यायची. या पद्धतीने त्याचा अल्गोरिदम तयार करायचा. कळलं का? तर या पद्धतीने हा आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. दिसतो मोठा पण अजिबात अवघड नाही आहे बघा. स्टेटमेंट पण असं टप्प्याटप्प्याने पाठ करा म्हणजे तुमचं लर्न होईल. कदाचित 1 मार्काला फक्त स्टेट करायला येऊ शकतं आणि ज्यांना हे मधलं काहीच येत नाही त्यांनी काय करा, स्टेटमेंट पाठ करा, फिगर काढा आणि हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहा. हे मधलं जर अवघड वाटत असेल तर तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. तर आपल्या बुद्धिमत्तेनुसार आता ठरवा, वेळ खूप कमी राहिलेला आहे, कमी कालावधीत कसं अभ्यासाचं नियोजन करायचं, पण जो प्रश्न करताल तो एकदाच एकदम परफेक्ट करा. या पद्धतीने असा थोडा थोडा अभ्यास करत चला रोज, म्हणजे तुमचा अभ्यास होईल. आता आपल्याला बघायचं आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस याची जर कंपॅरिझन केली तर हा खूप सोपा आहे. फक्त इथं 2-3 गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत. तर काय बघा, तर इथं आपल्याला लॅमिनार ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर अशी बॉडी, लॅमिनार बॉडी म्हणजे अशी बॉडी की ज्याच्या सरफेस एरियाच्या तुलनेत ज्याची थिकनेस ही निग्लिजिबल असते. आलं लक्षात? means the thickness of that body or thickness of that object that is negligible compared to its surface area. आता फॉर एक्झाम्पल हे जे पान आहे दिसतंय, आता ह्या पानाचा सरफेस एरिया याच्या थिकनेसच्या तुलनेत निग्लिजिबल आहे, म्हणजे ही बॉडी कशी आहे, लॅमिनार बॉडी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी लक्षात घ्यायची आहे की हा जो थेरम आहे हा फक्त आपण 2 डायमेन्शनल केससाठी अप्लाय करू शकतो, 3 डायमेन्शनलसाठी आपण अप्लाय करू शकत नाही. एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. मग आता नावातच अर्थ आहे. मग अशी जसं पॅरलल थेरम होते, 2 ॲक्सिस पॅरलल होते, तर आता हा परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, म्हणजे इथं आपल्याला काय घ्यायचंय, तर परपेंडिक्युलर ॲक्सिस घ्यायचे. आणि इथं बघा 3 ॲक्सिस हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. कसे ते मी तुम्हाला दाखवते. आता बघा हे पुस्तक आहे
हा एक ॲक्सिस, हा एक ॲक्सिस आणि हा पेन मी जो धरलाय हा तिसरा ॲक्सिस परपेंडिक्युलर, हे तिन्ही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. आणि तर म्हणून आपल्याला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस घेताना हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस आणि त्याला म्युच्युअल परपेंडिक्युलर हा झेड ॲक्सिस, या तीन गोष्टी आपल्याला आणखी सुटसुटीत पण हे दाखवता येऊ शकतं. तर बघा, हे दोन्ही ॲक्सिस आहेत, हे एकमेकाला असे परपेंडिक्युलर आहे आणि हा तिसरा ॲक्सिस याच्यामध्ये आपण घातला दिस थ्री ॲक्सिस दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर, मीन्स अँगल बिटवीन दिस टू इज 90 डिग्री, अँगल बिटवीन दिस टू इज 90 डिग्री अँड अँगल बिटवीन टू इज 90 डिग्री. आणि ही केस अशा पद्धतीने धरलेली आहे, पण मी तुम्हाला अशी धरून दाखवणार आहे समजण्याकरता. आलं लक्षात? हे ॲक्च्युली अशी केस आहे, हे तिन्ही ॲक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. मग हा जो आहे इथं केसमध्ये हा आहे झेड ॲक्सिस, हा जो आहे हा आहे वाय ॲक्सिस आणि हा जो आहे हा आहे एक्स ॲक्सिस. आता मी त्याला असं का धरते तर या पद्धतीने तुम्हाला कळण्याकरता. आणि याचा आता परत हा लॅमिनार ऑब्जेक्ट आहे, लॅमिनार बॉडी आहे आणि ज्याचं कॅपिटल एम हे मास आहे. आलं लक्षात? आणि परत आपण त्या कॅपिटल एम मासला छोट्या छोट्या एलिमेंटमध्ये विभागवतो आणि एका तुकड्याचं, एका एलिमेंटचं मास डीएम असं कन्सिडर करतो. आणि या पूर्ण ऑब्जेक्टचं जे कॅपिटल मास आहे त्याचा एक एलिमेंट की ज्याचं मास डीएम आहे हा पी पॉईंट जवळ सिच्युएट केलेला आहे. मग आता बघा, हा पी पॉईंट या पद्धतीने ही फिगर आहे. इथं जर आपण पी पॉईंट घेतला तर बघा या पद्धतीने हा जर पी पॉईंट तुम्ही इथं घेतला तर ॲक्च्युली हे असं होणार आहे. आणि म्हणजे झेड ॲक्सिस पासून हा तुमचा जो काही पॉईंट आहे त्याला झेड अंतरावर घेऊ आपण. त्याच्यानंतर हा पॉईंट एक्स ॲक्सिस पासून वाय अंतरावर आहे. बघा, उलट घ्यायचं. एक्स ॲक्सिस पासून तो किती अंतरावर आहे? वाय, कारण हे अंतर तुमचं वाय कोऑर्डिनेट वाय असणार आहे आणि एक्स कोऑर्डिनेट एक्स असणार आहे. म्हणून इथं उलट होतं की हा जो काही पी पॉईंट आहे तो एक्स ॲक्सिस पासून किती अंतरावर आहे तर तो एक्स ॲक्सिस पासून वाय इतक्या अंतरावर आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो वाय ॲक्सिस पासून किती अंतरावर आहे तर वाय ॲक्सिस पासून तो एक्स इतक्या अंतरावर आहे. आणि म्हणून पायथागोरस थेरमनुसार, आता हे इथं दिसत नाही आकृतीत पण ॲक्च्युली ही अशी केस आहे परपेंडिक्युलर, आणि म्हणून अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम झेड स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि म्हणून झेड बरोबर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता आपण त्याचं स्टेटमेंट बघू, मॅथमॅटिकल स्टेटमेंट. मग आता काय बघा, तर हा जो परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, इथं जो हा जो परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं आहे आपल्याला. आणि म्हणून द एमआय ऑफ ए लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बघा बरं, त्याच्या प्लेनला हा ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे का? म्हणजे आय झेडचं नाव काय? द मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बघा, या आय झेडचं नाव काय? दी मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज दी सम ऑफ, बघा आपण इथपर्यंत आलो आय झेड पर्यंत. आता इज दी सम ऑफ, ती बेरीज आहे कशा कशाची तर इज दी सम ऑफ इट्स एमआय about its moment of inertia about two mutually perpendicular axes. हे दोन्ही एक्स आणि वाय हे एकमेकाला कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं त्यांच्यामध्ये किती अँगल आहे तर त्यांच्यामध्ये हा असा 90 डिग्री अँगल आहे. म्हणजे हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. आणि कुठे तर इन इट्स प्लेन, त्याच प्लेनमध्ये आहेत ते. अँड ऑल थ्री ॲक्सेस बिंग कॉन्करंट. म्हणजे कॉन्करंट म्हणजे काय? दे आर इंटरसेक्टिंग ॲट वन सिंगल पॉईंट. ते तिन्ही इथं एकत्र आलेले आहेत. मीन्स दे आर, बघा इथं ते दे आर कॉन्क्रुअंट. ऑल these three axes being congruent means they intersect at a single point. हा त्याचा अर्थ आहे आणि हे त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. आता प्रूफ एकदम सोपं आहे बघा. आता काय काय सांगायचं तर या ॲक्सिस बद्दलचं, या आधी एलिमेंटचं काढतो आपण. तर ह्या एलिमेंटचं या ॲक्सिस बद्दलचं, एक्स ॲक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता तो पॉईंट किती अंतरावर आहे तर वाय, त्या अंतराचा वर्ग.
आणि मग त्याला त्या मासने गुणायचं. हे फक्त झालं ह्या एवढ्या एलिमेंटचं. आणि सिमेट्रिक मास डिस्ट्रीब्युशनमध्ये पूर्ण बॉडीचं या ॲक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशन करावं लागतं. आणि म्हणून एक्स ॲक्सिसला उलट घ्यायचं, वाय घ्यायचं आणि वाय ॲक्सिसला उलट घ्यायचं. आता इन सिमिलर मॅनर इथं आपल्याला ह्या लॅमिनार ऑब्जेक्टचं आधी फक्त ह्या एलिमेंटचं या ॲक्सिस बद्दलचं घ्यायचं. तर बघा किती अंतरावर आहे, एक्स, त्या अंतराचा वर्ग आणि मासने त्याला गुणलं. हे झालं फक्त ह्या एलिमेंटचं. पूर्ण बॉडीचं घ्यायचं तर इंटिग्रेशन. मग आता आय झेड काढायचंय. आय झेड बरोबर आय झेड किती अंतरावर आहे, तर आय झेड हा झेड इतक्या अंतरावर आहे आणि त्याचा आपण वर्ग घेतो झेड स्क्वेअर इंटू डीएम. आता मी तुम्हाला काढून दाखवली झेड स्क्वेअरची किंमत काय, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि म्हणून ती इथं टाकली. व्हेरिएबल सेपरेट केले. सेपरेट केल्यावर याची किंमत आली आय एक्स आणि याची किंमत आली आय वाय. आणि या पद्धतीने आपण अतिशय सोपा असा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस हा प्रूव्ह केला. समजलं का? फक्त इथं तुम्हाला घोटाळा होतो की हे दिसताना परपेंडिक्युलर दिसत नाही, पण ॲक्च्युली हे परपेंडिक्युलर आहे. हे जे मी तुम्हाला इथं फिगरमध्ये काढून दाखवलेलं आहे. ते लक्षात. हा तुमचा वाय ॲक्सिस आहे आणि तो एक्स इतक्या अंतरावर आहे आणि हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे तो वाय इतक्या अंतरावर आहे. इथे एवढं फक्त उलट घ्यायचं. तर आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड these 3 questions very well. If you like this video, then like, share with your friends, subscribe my channel so that you will get notified about my new upcoming videos. Thank you very much for watching this whole video.